Just very good morning to all. दिला कालचा पेपर सर्वांनी? पेपर दिला का? सर चॅप्टरच अटेंड नव्हतं केलं. पेपर द्या म्हणजे तुम्हाला समजेल. सो मेनी स्टुडंट्स आर ऑलरेडी स्टार्टेड देअर प्रिपरेशन्स. त्यांचे प्रिपरेशन्स ऑलरेडी चालू केले. आपण वाट पाहतोय नसते कशाची? रिझल्टची. त्याच्यानंतर कॉलेजला जायचं. काय करायचं कॉलेजला जाऊन ते नाही माहिती. पण प्री अलर्ट्स, थोडंसं प्रिपेअर्ड राहा, व्यवस्थितपणे सुरुवात ठेवा. थीम्स आणि कंटेंट्स स्लोली स्टार्ट आहेत तुम्हाला. ओके, आणि हे तुम्हाला अभ्यासामध्ये ग्रो करतील व्यवस्थितपणे. फक्त टाइमली राहा थोडंसं. दिली? किती जणांनी एक्झाम दिली? किती जणांनी एक्झाम दिली? किती जणांनी एक्झाम दिलेली आहे? रेज द हँड. किती जणांनी एक्झाम दिली? ओके, श्रावणी पायगुडे. ओके, ऋषिकेश निकम, सुमित पुजारी. ओके, वर्षिका, श्रावणी, हर्षल, बाकीचे तनिष. यस, ईशा, अविराज, विजय, स्वराली. स्वराली एक्झाम का नाही दिली? स्वराली. नाथगुडा, नाथगौडा. यस, आर्या, सॉरी. यस, जान्हवी, हर्षवर्धन, जान्हवी सस्ते. एक्झाम का नाही दिली? मी सांगितलं ना, प्रिपरेशन्स तुम्हाला करावे लागतील पॅरलल. प्राची, स्वराज, यस, सुयश. एक्झाम दिली का? अथर्व, दिली एक्झाम. सुयश, श्रुती दिलेली एक्झाम. ऍप आहे, अपलोड ऍप मध्ये तुम्हाला पेपर कंटेंट इथून पुढे दिला जाईल ऍज अ असाइनमेंट फॉर्म. असाइनमेंट असतील तर तिथे दिले जातील तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय? राईट डाऊन करायचा, पेपर वरती फोटोकॉपी काढायचा, पीडीएफ फॉर्मॅट मध्ये परत तो सेंड करायचा. पीडीएफ फॉर्मॅट मध्ये सेंड करायचा. न पाहता पडू द्या, 2 मार्क पडू द्या, 5 मार्क पडू द्या, दॅट विल बी वर्थनेस. काय चुका होतात त्या कळतील. हाच चान्स आहे जो की तुम्हाला रिकव्हर करेल व्यवस्थित. रिकव्हर करू शकाल स्वतःला. ज्यांनी नाही दिले एक्झाम त्यांनी थोडस व्हिडिओ युट्यूब लेक्चर्स पहा एकदा व्यवस्थितपणे. लेक्चर्स पाहिल्यानंतर त्याची नोट डाऊन करा. यू हॅव द चान्स टू कम टू द ब्रांच. तसं अनाउन्समेंट होईल आता तुम्हाला, आणि ते चॅप्टर्स परत शिकवले जातील तुम्हाला. तशी अनाउन्समेंट होईल, त्याचे चॅप्टर्स तुम्हाला परत शिकवण्यात येतील. तुम्ही ऑफलाईन मध्ये येऊन अटेंड करू शकता. ऑफलाईन मध्ये येऊन अटेंड करू शकता. ओके, तसं तुम्हाला सांगितलं जाईल. फक्त टायमिंग आणि त्याच्या बाबतीत तुम्हाला कळवलं जाईल. टायमिंग आणि त्याच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं जाईल. यू कॅन कम टू द ब्रांच अँड अटेंड द लेक्चर्स. हाच पर्याय आहे त्याच्यासाठी. ब्रांच वरती विजिट ठेवा, तुमचं सिलेबस तुम्हाला कव्हर अप केलं जाईल. सांगा, लास्ट लेक्चर मध्ये काय घेतलेलं? लास्ट लेक्चर मध्ये काय घेतलेलं? लास्ट लेक्चर मध्ये काय घेतलेलं? येस, मेन्शन इन द चॅट बॉक्स. काय घेतलेलं लास्ट लेक्चर मध्ये? काढा कंटेंट, चेक करा नोटबुक. काय झालेलं आपलं? क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल, येस, गुड. अजून क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल घेतला, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आले होते. करेक्ट. 3 इक्वेशन्स 3 अननोन फॉर्मेशन्स मध्ये दिलेलं असतं. 3 इक्वेशन 3 अननोन फॉर्मेशन. करेक्ट. 3 इक्वेशन्स दिलेले असतात XYZ मध्ये. 3 इक्वेशन्स दिलेले असतात आणि 3 अननोन XYZ फॉर्मेशन्स मध्ये असतात. त्याला काय करतात? 3x3 च्या डिटरमिनंट फॉर्मेशन्स मध्ये पहिल्यांदा D काढतात, त्यानंतर DX, त्यानंतर DY,
त्यानंतर dz आठवतं मग x y आणि z च्या व्हॅल्यूज फायनली x y z च्या व्हॅल्यूज x इक्वल टू dx बाय d. आता बरेच एक्झाम्पल्स आहेत टेक्स्ट बुक मध्ये कुठले एक एक्झाम्पल घ्या रूल मात्र बेसिक आणि सिंपल आणि सरळ सरळ रूल्स आहेत ते तुम्ही युटिलाइज करायचे तुम्हाला. ओके क्रॅमर्स रूल नंतर सांगा सेकंड ऍप्लिकेशन काय दिलेलं तुम्हाला. व्हॉट इज द सेकंड ऍप्लिकेशन इज गिवन. सेकंड ऍप्लिकेशन सांगा काय गिवन आहे. सेकंड ऍप्लिकेशन सांगा काय गिवन आहे. सेकंड ऍप्लिकेशन आफ्टर द क्रॅमर्स रूल कुठलं ऍप्लिकेशन लिहून दिलेलं. लास्ट लेक्चर मध्ये 3 ऍप्लिकेशन पार्ट्स लिहून दिलेले होते. यस यस रचना बरोबर आहे. साक्षी बरोबर आहे. बाकीचे पटकन रिप्लाय क्विकली. Yes, consistency of 3 equation in 2 variables. Minor cofactor नाही राजा. चेक केलं का लास्ट लेक्चर मध्ये काय झालं ते पाहत चला थोडं तरी. काय सांगत होतो मी ऍप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट राईट. त्याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितलं होतं क्रॅमर्स रूल म्हणजेच इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी राईट. त्यानंतर सेकंड ऍप्लिकेशन आहे कन्सिस्टन्सी ऑफ द 3 इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके टेक डाउन एक्झाम्पल ऑन दॅट. Consistency of 3 equation in 2 variable form. Yeah, question. Examine the consistency of the equation. Examine the consistency of the equations. Examine the consistency of the equations. Examine the consistency of the equations. Okay. Equation formula 2x minus y plus 3. 2x minus y plus 3 equal to 0. First equation. लिहिलं सर्वांनी 2x minus y plus 3 equal to 0. Second equation 3x plus y 3x plus y minus 2 equal to 0. Second equation 3x plus y minus 2 equal to 0. And third equation 11x plus 2y 11x plus 2y 11x plus 2y minus 3 equal to 0. Okay. Three equations, right? Three equations and three equations. First equation 2x minus y plus 3 equal to 0. Second equation 3x plus y minus 2 equal to 0. Third equation 11x plus 2y minus 3 equal to 0. काय इंडिकेट करायचे हे 3 इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत हे तुम्हाला इंडिकेट करायचं. ही इक्वेशन कन्सिस्टंट आहेत हे तुम्हाला इंडिकेट करायचं. कन्सिस्टंटचा अर्थ ही फर्स्ट लाईन आहे सपोज ही सेकंड लाईन आहे आणि ही थर्ड लाईन आहे. दे आर पासिंग थ्रू द सेम पॉइंट्स L1 L2 L3 या ज्या 3 लाईन्स आहेत ते सेम पॉइंट मधून पास होतात हे तुम्हाला इंडिकेट करायचं. वी नीड टू इंडिकेट lines are passing through the same point. एकाच पॉइंट मधून जातात दॅट इज कन्सिस्टंट. ओके कन्सिस्टन्सी इंडिकेट करण्यासाठी जस्ट इव्हॅल्युएट द डिटर्मिनंट. सांगा x चा कोएफिशिएंट किती आहे या ठिकाणी 2, y चा कोएफिशिएंट -1 and 3 राईट. या पद्धतीने लिहायचं. फर्स्ट इक्वेशन मधला x कोएफिशिएंट y कोएफिशिएंट अँड कॉन्स्टंट नीड टू बी मेन्शन ऍज द फर्स्ट रो. काय म्हणून मेन्शन करायचं फर्स्ट रो म्हणून मेन्शन करायचं. नेक्स्ट पुढं सेकंड रो शुड बी व्हॉट. सांगा पटकन सेकंड रो काय असेल 3 1 -2 3 1 -2 करेक्ट. सांगा थर्ड रो किती 11 2 -3. सो फाइंड आउट द डिटरमिनंट व्हॅल्यू. या पार्ट ऑफ काय काढलं जातं डिटरमिनंट व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. सांगा मग डिटरमिनंट व्हॅल्यू किती येते. सांगा पटकन डिटरमिनंट व्हॅल्यू किती येते. डिटरमिनंट व्हॅल्यू किती येते.
यस सुमित करेक्ट. अजून कोणी सांगितलं? यस एनीबडी? रचना यस करेक्ट, बरोबर आहे रचना. पुढं नेक्स्ट अजून कोणी? आन्सर शुड बी व्हॉट. कसं सॉल्व्ह करतात लक्ष द्या. या ठिकाणी लक्ष द्या. इथला 2 फ्रंटला घ्यायचा, इथला 2 फ्रंटला घ्यायचा. नाव डिटर्मिनंट फॉर्मेशन करा. राईट. पुढचा -1 मायनस ऑफ -1 करा. इथं प्लस द्यायचा, इथं मायनस द्यायचा, इथं प्लस इथं मायनस, परत 2/2 करा. 2/2 चा डिटर्मिनंट मार्क करा. त्यानंतर 3 घ्यायचा +3 परत 2/2 मार्क करून ठेवायचं. 2/2 मार्क करा. सांगा काय असेल. इथला 2 बद्दल रो कॉलम हाईड करून ठेवा. रो कॉलम हाईड करा. 2 असणारा रो हाईड कॉलम हाईड, 2 असणारा रो हाईड कॉलम हाईड. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2 मध्ये 2 -1 3 रो हाईड कॉलम हाईड. 1 -2 2 -3 1 -2 2 -3 करेक्ट. या पद्धतीने लिहायचं. ऑब्झर्व करून लिहा, ऑब्झर्व करून लिहा. हर्षल रॉंग. कशाचा आन्सर सांगताय? ओके नेक्स्ट. इथला -1 असणारा रो कॉलम हाईड, -1 असणारा रो कॉलम हाईड. चेक करा. 1 2 3 4 हे 4 एलिमेंट्स 2/2 म्हणून ऍज इट इज लिहायचं. ऍज इट इज. 3 -2 11 -3 करेक्ट. लक्ष द्या. -1 साठी चाललं होतं. -1 साठी रो कॉलम हाईड केला. उरलेले 4 एलिमेंट्स 3 -2 11 -3 जशाला तसं. लास्ट 3 बाहेर आला. रो हाईड कॉलम हाईड, रो हाईड कॉलम हाईड. उरलेले 4 एलिमेंट 3 1 11 2 3 1 11 2 3 1 11 आणि 2. ओके. नाव आन्सर शुड बी व्हॉट. 2 into bracket सांगा मल्टिप्लिकेशन रूल काय इथला. 3/3 साठी मल्टिप्लिकेशन रूल काय आहे? 3/3 साठी मल्टिप्लिकेशन रूल 1 into -3 किती नाही? 1 into -3 -3 2 into -2 ऍक्च्युअल -4 होतो, पण अजून एक मायनस असतो त्या ठिकाणी. 1 more minus should be there. ऑलरेडी दोघांचा डिफरन्स घ्यावा लागतो. या मल्टिप्लिकेशन मध्ये या दोघांचा काय घेतला जातो? डिफरन्स घ्यायचा असतो. डिफरन्स घ्यायचा असतो. सो -3 into 1 -3 2 into 2 -4 आणि परत मायनस साइन. इथला मायनस आणि इथला मायनस काय झालं रे? +1 इंटू ब्रॅकेट -3 into 3 -9. लक्ष द्या या ठिकाणी मल्टिप्लिकेशन 3 into -3 -9 राईट. 11 into -2 परत एक मायनस 11 -2 -22 या पद्धतीने. +3 into ब्रॅकेट 2 into 3 6 -11. सांगा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. खूप शार्प कॅल्क्युलेशन पाहिजे. हा निगेटिव्ह इथला निगेटिव्ह काय असेल? पॉझिटिव्ह असेल. करेक्ट. सो 2 into ब्रॅकेट -3 + 4 + 1 राहते. -3 + 4 मायनस मायनस प्लस झाला. +1 into ब्रॅकेट -9 मायनस मायनस काय असेल? प्लस. 22 मधून 9 काढा. सांगा किती राहतं? 22 मधून 9 गेलं. यस 2 आणि नंतर 7 13 राईट. प्लस का मायनस? +13 बरोबर आहे. +3 into ब्रॅकेट किती पुढचा? -5 सो इथलं 2 त्यानंतर 13 that is 15 आणि -15. सो आन्सर इज मस्ट बी 0. सो 3 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. 3 इक्वेशन काय झाले त्यामुळं? कन्सिस्टंट. सो वी कॅन से दॅट 3 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. 3 इक्वेशन कन्सिस्टंट आहे हे क्लिअर आहे. संजूत माने यस आन्सर काय लिहिलं? इथला 2 जसेल तसा इथला 13 -15 इक्वल टू 0. हे कॅल्क्युलेशन परत किती मिळतं? 0 मिळतं. शेवटची लाईन 2 + 13 -15 इक्वल टू 0 करता येईल. जर इक्वेशन दिलेलं असेल तर dx वगैरे काही नाहीये. यस पुष्कर dx वगैरे काहीच नसतं याच्यामध्ये. 3 इक्वेशन आणि 3 अननोन. तो क्रॅमर्स रूल तो वेगळा आहे. मला सांग राजा इथे झेड आला का तुझा? 3 इक्वेशन 3 अननोन क्रॅमर्स रूल आहे. दोन्ही मिक्स नका करू.
कन्फ्युज होताय तुम्ही अननेसेसरीली. मी तुम्हाला सांगितलं ना टॉपिक कंटेंट आज एकदम सेकंड आहे. नोटबुक काढा, चेक करा. पहिलं ऍप्लिकेशन क्रॅमर्स रूल शिकवलंय. क्रॅमर्स रूल मध्ये काय ऑब्झर्व होतं? 3 इक्वेशन्स होते आणि 3 व्हेरिएबल्स फॉर्म मध्ये 3x - y + 3z = 7 असा होता तो. z होता त्याच्यामध्ये. इथं आहे का तसं? नाही. इथं काय आहे? फक्त एक्स वाय 2 व्हेरिएबल्स आहेत. इक्वेशन मात्र 3 आहेत. इक्वेशन 3 आहेत, व्हेरिएबल 2 आहेत. क्रॅमर्स रूल काय फॉलो करतो? क्रॅमर्स रूल 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन. 2 व्हेरिएबल्स असतो ना, 2x + 3y = 2 असं पण असू शकतं. नेक्स्ट 5x + 3y = -1. 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन्स 2 व्हेरिएबल 3 इक्वेशन्स 3 व्हेरिएबल ला फॉलो करू शकतो. 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल याला 2/2 न सॉल्व्ह करता येतं, जे की 10th मध्ये झालंय तुम्हाला. आणि 3 इक्वेशन 3 व्हेरिएबल 3x - y + z = 4. त्यानंतर -x + y + 3z = 1. असे कितीतरी एक्झाम्पल्स असे, पण 3 इक्वेशन्स असतात. x - y - 1 = 0. x - y - z = 1. आयदर लेफ्टला किंवा राईटला काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. आयदर लेफ्टला किंवा राईटला कॉन्स्टंट पाहिजेत. ओके ओके. कन्सिस्टन्स बाबतीत जनरली अननोन विचारतात. ओके पुष्कर, डोंट वरी. तुझंच म्हणून नाही, बऱ्याच जणांना हे कन्फ्युज होत. Yes, if we have answer, then equation are consistent. Otherwise, equation are not consistent. 3 लाईन एकमेकांना एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर डिटरमिनंट व्हॅल्यूने अल्जेब्रिकल चेक म्हणतात त्याला. दिस इज अल्जेब्रिकल चेक ओनली. अल्जेब्रिकल चेक आहे तुमच्या. 3 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. ओके पुष्कर, तुझ्यासाठी सांगतोय असं नाहीये, सगळ्यांसाठीच सांगतोय. काय होतं, मुलं कन्फ्युज होतात. ऍक्च्युअली एक्झॅक्टली काय आहे, तर वर अभ्यास केला ना, हे कन्फ्युजन वाढतं. ते काय तुझ्यासाठी सांगतोय असं नाहीये, सगळ्यांसाठी सांग. XYZ मध्ये 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन्स 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन्स असं फॉर्मेशन असतं. कन्सिस्टन्सी मध्ये मात्र व्हेरिएबल 2च, इक्वेशन मात्र 3. ओके. जनरली क्वेश्चन कसा असतो एक्झाम मध्ये कन्सिस्टन्सीचा, तर find the value of k, write down, find k, equation are consistent, given असतात. find k काढायचं आहे तुम्हाला. find k, so equations are consistent. Equation are consistent. Equation are consistent. Equation are consistent. Equation are consistent. Okay. So what are the equation? We should have to find out the value of k. K ची value काढायची. Kx plus 3y plus 1 equal to 0. Kx plus 3y plus 1 equal to 0. First equation. Second equation, x plus 2y plus 1 equal to 0. X plus 2y plus 1 equal to 0. And third equation, x plus y equal to 0. X plus y equal to 0. First equation, kx plus 3y plus 1 equal to 0. X plus 2y plus 1 equal to 0 and x plus y equal to 0. We need to find out the value of k. K ची व्हॅल्यू काढायची आहे. K व्हॅल्यू फॉर्म करायची आहे तुम्हाला. We need to calculate the value of k. So write and mention. Write and mention the equation are consistent साठी काय मेन्शन करा. Equation are consistent साठी काय मेन्शन करा. Determinant should be 0. Determinant should be 0. Okay. So given equations are consistent. Given equations are consistent. Given equation are consistent. Therefore, D, determinant suppose k
3 1 1 2 1 1 2 1 त्यानंतर 1 1 आणि इथे किती लिहिणार आहे? लास्ट एलिमेंट शुड बी व्हॉट? लास्ट एलिमेंट शुड बी व्हॉट? येस, इथे दिलेलं नाहीये म्हणजे किती घेणार? 0. Yes, Medal, correct. It is, it must be 0. Must be 0. And then equation are consistent, means determinant value should be what? 0. We can put this as a 0 and tell me the value of k then. K ची व्हॅल्यू सांगा किती येते मग. लक्ष द्या काय सांगतोय. या टाइपचे इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी 10th मध्ये गेले, तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून x आणि y काढायचं त्यावेळेस, राईट? आपल्याला अल्जेब्रिकल चेक घ्यायचा आहे, वेदर दिस 3 लाईन्स विल इंटरसेक्ट ऑर नॉट. या 3 लाईन एकाच पॉइंट मध्ये भेटतात किंवा नाही भेटत, हा तुमचा अल्जेब्रिकल चेक आहे, त्याला म्हणतात कन्सिस्टंट. 3 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. क्लिअर? कन्सेप्च्युअली क्लिअर आहेत का प्रत्येक जण? लवकर जॉईन व्हायचं रे. किती लेट जॉईन होता प्रत्येक जण? बरेच जण लेट जॉईन होतं. काय होतं, कन्सेप्ट निघून जातं तुमच्या हातातून, फक्त कॅल्क्युलेशन राहतात शिल्लक. तुम्ही कॅल्क्युलेशन साठी येणार आहेत का लेक्चर मध्ये? रॉंग आहे, तसं करू नका. प्रॉपर स्टेप फॉलो करा. 9 वाजता मला वाटतं बाबा सुटेबल टाइम आहे. मस्त झोप झालेली असते. अरे राजांनो, विचार करा, पुणेकर कसं व्हायचं तुमचं? काय कष्टाने मुलं आज पुण्यात येतात माहितीये तुम्हाला? काय कष्टाने पुण्यामध्ये येतात आज मुलं. आज पुणेकरांना विद्येचं माहेरघर असून पुण्यामध्ये सीट्स मिळवता येत नाही. बाहेरचे मुलं इझिली पुण्यामध्ये काय करतात, तुमच्या सीट्स घेतात. तुमच्या घेतात म्हणजे तुम्ही इथं असून सुद्धा तुम्हाला तुमची सीट रिझर्व नाही ठेवता येत. कुठेतरी शॉर्टफॉल आहे हा. विचार करण्याचा किंवा विचार न करण्याचा, टाइमली विचार करावा लागतो. आज कितीतरी मुलं धडपडतायत इथं एज्युकेशन मिळावं म्हणून, धडपडतायत त्याच्यासाठी. आउटसाइड पुणे आणि इनसाइड पुणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बाहेरचे मुलं इथं कितीतरी खूप कष्टाने इथे यावं लागतं त्यांना. त्या मनानं तुमची सुटेबिलिटी का आणि कशामुळे? युनिव्हर्सिटी ऑफ लेवलमुळे. तुम्ही या युनिव्हर्सिटी अंडर मध्ये येता, तुमचं खूप बेनिफिट आहे त्याचं. कदाचित इथल्या मुलांना 140 मार्क आहेत 200 पैकी, आणि बाहेरच्या मुलांना जवळपास 150-160 मार्क असून सुद्धा विचारायला लागू शकत नाही. किती दुर्दैव, विचार करा. तुमच्यापेक्षा जास्त मार्क असतात त्याला, तुमच्यापेक्षा जास्त मार्क असतात. आउट ऑफ 200 ही हॅज 160 मार्क्स, स्टील ही विल ओंट गेट द ऍडमिशन. आणि तुम्हाला 140 आणणं सुद्धा जड जातं. तुमचा नंबर इझिली लागतो का? तर युनिव्हर्सिटी कोट्यामध्ये येतात, युनिव्हर्सिटी अंडर कोट्यामध्ये येतात. विचार करा, आज हे मार्कांचा डिफरन्स तुम्हाला इझी वाटत असेल, काउंटिंग मध्ये 20 आहे सर फक्त. नाही, 20 नाही, खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. हे मिळवणं आणि हे मिळवणं जमीन आसमानाचा फरक. खूप कष्ट, ट्रिमंडस कष्ट घ्यावे लागतात त्याच्यासाठी. म्हणजे एखाद्याला नुसतं मॅथ्स येत असेल तर चालत नाही, फिजिक्स पण तेवढं स्ट्रॉंगली करावं लागतं, केमिस्ट्री पण तेवढं स्ट्रॉंगली करावं लागतं, मॅथ्स पण तेवढं स्ट्रॉंगली आलं पाहिजे. ही गोष्ट असते त्याच्यामध्ये. ओके, काढले कोणी के ची व्हॅल्यू? किती येते के ची व्हॅल्यू? हाऊ टू कॅल्क्युलेट? यस साक्षी, दिव्या, यस रचना, सुमित, यस करेक्ट, आन्सर इज करेक्ट. यस रचना बरोबर आहे. आशुतोष करेक्ट. वर्षिका यस, आन्सर इज करेक्ट. यस, बाकीचे काय करतायत? बाकीचे काढतायत का आन्सर? यस, डू इट फास्ट, काढा पटकन, सांगा के ची व्हॅल्यू कशी येते. यस, असं कोणी आहे? नवीन आहे सर, आज रोज नवीन असतात कोणी ना कोणीतरी. यस, त्यामुळे काय होतं, कन्सेप्ट पुढे गेलेला असतो, समजण्यासाठी अवघड होत. त्यामुळे के इक्वल टू 0 नाही, रॉंग. यस मानसी, काय येतं आन्सर? वीरेंद्र, आशुतोष, विजय. यस, का नाही देत तुम्ही आन्सर? जान्हवी, प्रणाली, प्रणव,
काढलं का आन्सर प्रणव? याच्या आधीचा क्वेश्चन मी समजून सांगितलाय, हा आलाच पाहिजे. या आधीचा क्वेश्चन मी समजून सांगितलाय. ओम कोण आहे रे? झेड. हु इज झेड? नाव टाका प्रॉपरली, तुमच्या नावावर क्लिक करा, प्रॉपर नेम तुमचं चेंज करून घ्या. यस वेदांत, विराज सांगायचं पटकन आन्सर. स्वराज रॉंग. कौशल यस. यस रिशिता यस. पुष्कर रॉंग. चेक कर या ठिकाणी कसा आन्सर काढतात. ऑलरेडी 0 आहे राजांनो. के ची व्हॅल्यू किती येते ते काढायला सांगितलंय. लक्ष द्या सर्वांनी. परत काय करायचंय, हा के बाहेर उचलायचा, बाहेर ठेवायचा. के उचलून बाहेर ठेवा, राईट. त्यानंतर 2/2 चं फॉर्मेशन द्या. 3/3 ला कशात कन्वर्ट करतात? 2/2 मध्ये कन्वर्ट करतात. लक्षात ठेवा. एकदा प्लस द्यायचं, एकदा मायनस होता. मायनस पुढचा नंबर सांगा. के नंतरचा पुढचा रो मधला एलिमेंट किती आहे? 3. तो बाहेर ठेवायचा, राईट. परत 2/2 फॉर्मेशन, परत 2/2 फॉर्मेशन. इथला जो 1 आहे तो पॉझिटिव्ह 1 घ्यायचा, पॉझिटिव्ह 1 घ्यायचा. परत 2/2 फॉर्म करायचा. 2/2 फॉर्म करून शेवटी 0 इक्वल टू 0 आहे, इक्वल टू 0 आहे. आता लक्ष द्या, हा के बाबतीत इथं लिहिला आपण, के बाबतीत इथं लिहिलेला आहे, राईट. आता याच्यासाठी सांगा रो हाईट आणि कॉलम हाईट. के साठी रो हाईट, कॉलम हाईट. के साठी रो हाईट, कॉलम हाईट. उरलेले 4 एलिमेंट्स 2/2, 2 1 1 0, 2 1 1 0, करेक्ट. आता पुढचा -3, -3 साठी इथला +3 आहे पण निगेटिव्ह साइन, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह. 3 साठी हाईट द रो आणि हाईट द कॉलम, हाईट द रो हाईट द कॉलम. 1 1 1 0, 1 1 1 0, राईट. त्यानंतर नेक्स्ट इज 1, तो तिथे लिहिलेला सगळ्यात शेवटचा. रो कॉलम हाईड करा. हा जो 1 आहे पर्टिक्युलरली हा जो 1 आहे त्याचा रो आणि कॉलम हाईड करा. उरलेले 4 एलिमेंट 1 2 1 1, 1 2 1 1 उरतात ते इथे द्यायचं, राईट. आता सांगा के किती येतो? के इंटू ब्रॅकेट कसं घ्यायला सांगितलं मल्टिप्लिकेशन? मल्टिप्लिकेशन कसं घेतात? 2 इंटू 0, त्यानंतर 1 इंटू 1. सो 2 इंटू 0 इज 0, 1 इंटू 1 इज -1, -3 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, प्लस 1 इंटू ब्रॅकेट 1 इंटू 1 1, 2 इंटू 1 -2 इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, चेक करा मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण. मल्टिप्लिकेशन घेताना हा डायगोनली, हा नॉन डायगोनल, हा डायगोनली, हा नॉन डायगोनली. ओके. के इंटू -1 मायनस के, मायनस मायनस प्लस 3, त्यानंतर प्लस 1 -2 -1 इक्वल टू 0. सांगा किती? -के. यस काय गडबड? चेक करा की मायनस येतो, मायनस मायनस प्लस, हा 0 हा 1 येतो, हा 1 -2 -1 राहतो, राईट. -के प्लस 2 इक्वल टू 0. सो के शुड बी व्हॉट? के शुड बी +2 का -2? +2 का -2? झाली का गडबड? +2 येतं का? ओके, कुठे चुकलंय मग सांगा. वेअर इज द रॉंग? के 3 1, राईट. 1 2 1, राईट. 1 1 0, करेक्ट. के इथं बाहेर आला 2 0 1 1, -3 बाहेर आला, दॅट इज -3. 1 1 1 0, 1 साठी 1 2 1 1, राईट. सो के इंटू ब्रॅकेट हा 0 हा -1, राईट. -3 बाहेर, हा 0 हा -1, प्लस 1 1 -2. कुठं चुकलं ते सांगा मग. हा -के, मायनस मायनस प्लस 3 आणि 1 -2 इज -1, सो -के प्लस 2. ओके बरोबर आहे. इथं +2 त्या साईडला गेला, किती झाला? -2 झालं. -के इक्वल टू -2 आणि के इक्वल टू किती? 2. के इक्वल टू 2, सॉरी. या ठिकाणी हा +2, या साईडला काय असेल? -2 असेल. ओके, सो आन्सर इज +2 इज द आन्सर.
+2 is the answer. थ्री इक्वेशन्स कन्सिस्टन्ट साठी हा फॉर्मेशन्स असतं आणि के ची व्हॅल्यू विचारली असते शुअरली. सांगा थर्ड ऍप्लिकेशन काय? थर्ड ऍप्लिकेशन काय आहे? असे बरेच क्वेश्चन्स असतात. लेंथीनेस असतो कॅल्क्युलेशन मध्ये. कॅल्क्युलेशन हा आपला पार्ट नाहीये. आपला पार्ट आहे काय? आपला पार्ट आहे ऍप्लिकेशन्स किंवा कन्सेप्ट क्लिअर करून घेणे. आता याच्यामध्ये कितीही हेवी क्वेश्चन होऊ शकतो. कन्सिस्टन्ट साठी कितीही कॅल्क्युलेशन हेवी लेवलला येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस फ्रॉम द बुक करावी लागेल. प्रॅक्टिस फ्रॉम द बुक करावं लागतं. जसं आपण याआधी पाहिलं होतं मायनर अँड को फॅक्टर, राईट? मायनर अँड को फॅक्टर पाहिला होता याच्या आधी आपण. त्याच पद्धतीने आता. ओके, नेक्स्ट थर्ड ऍप्लिकेशन, एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी. करेक्ट? एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी. काय एरिया ऑफ ट्रायंगल कन्सेप्ट? लक्ष द्या, क्वेश्चन थ्रू सांगतो. A5,8, B चे कोऑर्डिनेट्स B as 5,0 and C as 1,0. C as 1,0. A चे कोऑर्डिनेट दिले, B चे कोऑर्डिनेट आणि C चे कोऑर्डिनेट्स गिवन आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला काढायचं. We need to calculate area of triangle. The vertices are known. Easiest method to calculate the area of triangle. Easiest method to calculate area of triangle if we know the vertices of the triangle. Triangle चे जर vertices माहित असतील तर easily area काढू शकता. What is the formula? What is the formula? So area of triangle equal to area of triangle ABC equal to 1/2 times of its vertices. लक्ष द्या, यासाठी हा जो vertices आहे तो घ्या x1 y1, हा घ्या x2 y2, हा घ्या x3 y3. These are the vertices formed. So x1 y1 1 करा, x2 y2 1 करा, x3 y3 1 करा. राईट? कसं लिहायचं समजून घ्या. कसं लिहायचं समजून घ्या. फर्स्ट वर्टेसेस xy बाबतीत लिहायचं आणि 1. 5,8, 5 x1 आहे, 8 y1 आहे, असं त्याचा अर्थ होतो. 5 हा x1 आहे, 8 हा y1 आहे. 5 हा x1 आहे, 8 हा y1 आहे. 5 x2 आहे, 0 y2 आहे. 1 x3 आहे, x3 1 आहे, y3 0 आहे. x1 y1 x2 y2 x3 y3, these are the three vertices. एरिया काढण्यासाठी कसं लिहायचंय? 1/2 times of x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. अगदी सिंपल, अगदी सिंपल, राईट? 2D आहे, 3D असतं तर इथं 1 1 1 ऐवजी z1 z2 z3 12th मध्ये आहे. तुम्हाला ते 12th मध्ये आहे. याला काय म्हणतो आपण? 3D इन स्पेस फॉर्मेशन. तर त्या ठिकाणी z1 z2 z3. यस रचना, याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत कशाचे? ट्रायंगलचे. ट्रायंगलचे कोऑर्डिनेट्स काय घेतो आपण? x1 y1, तो इथे लिहायचा आहे फर्स्ट रो म्हणून. पहिला कोऑर्डिनेट फर्स्ट रो, सेकंड कोऑर्डिनेट सेकंड रो, थर्ड कोऑर्डिनेट थर्ड रो मध्ये लिहायचा आहे. मला सांगा, ट्रायंगल, ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत ना, x1 y1 x2 y2 x3 y3. मग x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 असं लिहायचंय. 1 काय आहे? 1 आहे 1. एरिया काढतोय आपण. व्हॉल्यूम काढायचं असल्यास z1 z2 z3 येतं 3 डायमेन्शनल फॉर्म मध्ये. मला सांगा, एखादी जॉमेट्री 3 डायमेन्शनल असते म्हणजेच काय होतं? 3 डायमेन्शनल जॉमेट्री असेल तर x y z तिन्हीची गरज लागते आपल्याला. तिन्ही गोष्टींची गरज लागते. हा सपोज 3D फॉर्मेशन्स मधला बॉक्स क्यूब आहे, क्यूब आहे, त्याच्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी 3 गोष्टी आहेत. 3 थिंग्स वी नीड. हा 0,0,0 असेल सपोज, हा x पण लागतो आपल्याला. नेक्स्ट इथला y आणि व्हर्टिकल हाईट z. x y z तिन्ही कोऑर्डिनेट्स, तिन्ही कोऑर्डिनेट्स इथले लागतात. x पण लागतो, y पण लागतो, z पण. हा प्लेन आहे ना, हा प्लेन मध्ये आहे म्हणून z1 z2 z3 ऐवजी 1 1 1, राईट? व्हॅल्यूज टाकायचं आणि आन्सर काढायचं, काही नाही. 1/2 1/2 जशाला तसं, 1/2 जशाला तसं. सांगा x1 किती रे? 5 आणि 8.
x1 y1 5 8 5 8 0 x2 y2 5 0 0 थर्ड 1 0 0 झालं. सांगा डिटरमिनंट किती आहे? किती आलं? 1 0 1 सॉरी 5 8 1 सॉरी 5 0 1 आणि x2 y3 आणि हा 1 1 1 1 करा. लास्ट कॉलम 1 1 1 लास्ट कॉलम 1 1 1 लास्ट कॉलम 1 1 1 पाहिजे. लास्ट कॉलम मस्ट बी 1 1 1. ओके, सांगा डिटरमिनंट व्हॅल्यू किती आहे? त्याने 2 न डिवाइड करा. रचना समजलं का? हा जो आहे तो व्हॉल्यूम पार्ट साठी घेतला जातो आणि हे 12th मध्ये आहे. तुम्हाला 12th मध्ये आहे Z1 Z2 Z3. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा असेल तर सिंपल 1/2 टाइम्स ऑफ व्हर्टेसेस घ्यायचे x1 y1 x2 y2 x3 y3 आणि 1 1 1 हाफ ऑफ आपण ट्रायंगलचा एरिया घेतो ना 1/2 टाइम्स ऑफ साइड घेतो आपण. हे बाकीचे कॅल्क्युलेशन ए बी इंटू बी सी असं घेतो आपण किंवा हाईट आपण घेतो. हाफ त्याचं फॉर्मेशन आहे. हाफ त्याचं फॉर्मेशन आहे. ऍक्च्युअली इथं कुठलंही प्रूफ तुम्हाला दिलेलं नाहीये. टेक्स्टबुक मध्ये असेल प्रूफ, याचा प्रूफ नाही दिलं, डायरेक्ट क्वेश्चन घेतला. सो एरिया ऑफ ट्रायंगल कसा लक्षात ठेवायचा? 1/2 टाइम्स ऑफ फर्स्ट वर्टायसेस फर्स्ट रो, सेकंड वर्टायसेस सेकंड रो, थर्ड वर्टायसेस थर्ड रो. या पद्धतीने सांगा किती? 1/2 टाइम्स ऑफ सांगा 5 इंटू ब्रॅकेट करू डायरेक्ट कॅल्क्युलेशन 0 इंटू 1 1 इंटू 0 0 मायनस 0 झालं. पुढचा पार्ट -8 इंटू ब्रॅकेट किती? 5 इंटू 1 1 इंटू 1 5 मायनस 1. पुढचा पार्ट +1 इंटू ब्रॅकेट. डायरेक्ट कॅल्क्युलेशन घेतलं 2/2 लिहिलेला नाही, 2/2 नाही लिहिलं. ओके, इथं 0 इथं 0 0 येणार ते मल्टिप्लिकेशन. चेक करा ना एकदा, चेक करा हे कॅल्क्युलेशन आले का तुमचे. 1/2 टाइम्स ऑफ हा कम्प्लीट पार्ट 0, हा शेवटचा पार्ट 0 -8 5 मायनस 1 किती होतात? 4. सो एरिया कधीच निगेटिव्ह नसतो. 32 32 डिवायडेड बाय 4 कधीच निगेटिव्ह नसतो म्हणून मॉड घेतात आणि आन्सर 16 स्क्वेअर युनिट इज द आन्सर. 16 स्क्वेअर युनिट इज द आन्सर. चेक करा 64 म्हणणार आहे, 64 म्हणणार आहे, 65 म्हणणार आहे. चेक करा 13. स्वराज कुठून आणलं आन्सर? 13. हा -16 येतं पण एरिया कधीच निगेटिव्ह नसतो, राईट? त्यामुळे तो काय घ्यायचा? मॉड मध्ये फॉर्मेशन करून पॉझिटिव्ह घ्यायचं. मॉड फॉर्मेशन दाखवून पॉझिटिव्ह घ्यायचा. एरिया कधीही निगेटिव्ह नसतो. केलं ना 2 न डिवाइड. 8 चोक 32 32 डिवायडेड बाय 2 सॉरी 32 डिवायडेड बाय 2 इज द 60. 32 डिवायडेड बाय 2. यस, या ठिकाणी 1/2 होता, तो 2 या ठिकाणी डिवाइड म्हणून आलेला आहे आणि त्यानंतर यस. तनिष्का परत अजून एक क्वेश्चन घेणार आहे, एक क्वेश्चन घेणार आहे. डोंट वरी, अजून एक क्वेश्चन घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा होता, राईट? आणि हे वर्टेसेस गिवन होते. नाउ न्यू वर्टेसेस अगेन. एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला काढायचं. Find the area of triangle whose vertices are. Find the area of triangle whose vertices are m 0,5. त्यानंतर m नंतर n as -2,3 -2,3 m n t 1, -4. ओके, आता मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x1 आणि y1. सिंपल सांगा x1 किती y1 किती. बोला तुम्ही म्हणजे समजेल तुम्हाला. x1 किती y1 किती. दिलेल्या क्वेश्चन मध्ये x1 किती y1 किती. खरंच अवघड आहे का? आणि सांगा x2 किती y2 किती. प्राची या ठिकाणी सांगितलं हा जरी निगेटिव्ह आला असेल तर एरिया कधीच निगेटिव्ह नसतो. क्लिअर का प्राची? एरिया कधीच निगेटिव्ह नसतो. त्यामुळे तो मॉड मध्ये टाकून x2 y2 किती -2 आणि 3 आणि सांगा x3 y3 किती. x3 y3
1 आणि -4 जस्ट या फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायचं, यू विल गेट द एरिया. सगळ्यात सिम्पलेस्ट मेथड आहे. जर व्हर्टेसेस नो नसतील तर कायम आणि परमनंट लक्षात ठेवायचं. सीईटी साठी आणि जेडब्ल्यू साठी एवढाच क्वेश्चन नसतो. कनेक्टिव्हिटी असते क्वेश्चन मध्ये कनेक्टिव्हिटी असते, त्याच्याशी हा रिलेटेड येत असतो. रिलेटेड असतो. काढता येईल एरिया. सो फाइंड आउट द एरिया ऑफ एम अँड टी. एम अँड टी चा एरिया किती? मग एरिया ऑफ ट्रायंगल एम अँड टी इज व्हॉट. अगदी सिंपल आणि सरळ कन्सेप्ट आहे, काहीही कन्फ्युज होऊ नका. याचा प्रूफ लेंदी आहे, त्यामुळे प्रूफ दिलेलं नाही. प्रूफ कोणी विचारणार नाहीये तुम्हाला. प्रूफ कोणीही विचारणार नाहीये. आणि प्रूफ कसं येतं? x1 y1 x2 y2 या लँग्वेज मध्ये येतं. टफ पडतं ते रिकॉलला, त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एम अँड टी. एरिया ऑफ ट्रायंगल एम अँड टी. एरिया ऑफ ट्रायंगल एम अँड टी साठी 1/2 टाइम्स ऑफ x1 y1. This is x1 y1, this is x2 y2, this is x3 y3. Correct? Is it okay to all? काही कन्फ्युजन? काही कन्फ्युजन नाही ना? आता काही सिंपलचा फॉर्म्युला आहे, सरळ फॉर्म्युला आहे. डोंट वरी. ओके, लक्ष द्या सर्वांनी. 10th चा रिझल्ट झाल्यानंतर आफ्टर 10th रिझल्ट we will conduct one seminar. T4 will conduct one seminar. T4 काय करतोय? सेमिनार कंडक्ट करतो अबाउट सब्जेक्ट सिलेक्शन. सब्जेक्ट कुठले घ्यायचे? सब्जेक्ट सिलेक्शन. मेजर कन्सर्न आहे बायफोकल या सब्जेक्टचा. बऱ्याच जणांना माहित नाहीये कुठला सब्जेक्ट. बायफोकल. तुमचे नॉर्मल पीसीएमबी असतात. व्हॉट इज द बायफोकल आणि इट्स कन्सर्न असतो. त्याच्यानंतर कुठलं कॉलेज घेतलं पाहिजे रिगार्डिंग कॉलेज. राईट? कॉलेज मिनिमम 6 hours, 2 hours प्रॅक्टिकल, 4 hours थेरी लेक्चर्स. टाइम टोटल वेस्ट टाइम. काय शिकवतात कळत नाही, काही समजत नाही. त्यामुळे असं कॉलेज घ्यायचं जिथे अटेंडन्सला काय आहे? मुभा आहे. असं कॉलेज घ्यायचं जिथे अटेंडन्सला मुभा आहे. नाहीतर मुलं खूप त्रासले गेलेले याच्या आधी. सेल्फ स्टडीला वेळ मिळत नाही. तक्रार खूप मोठी आहे. याआधी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. 6 hours कॉलेज, 3 hours क्लास, 9 hours ऍडिशनल 2 hours अप अँड डाऊन जाणं येण्यासाठी. 11 तास झालं की आपण फिजिकली रिटायर झालेलो असतो. फिजिकली रिटायर झालेलो असतो. राईट? एवढं दगदग केल्यानंतर आपण फिजिकली खरंच एक्झॉस्ट झालेलो असतो का? येस, बरंच एक्झॉस्ट झालेलं असतं. आता सेल्फ स्टडी होत नाही. काय कमी करायचंय? इथले 6 hours पैकी 2 hours प्रॅक्टिकल ओनली. राईट? आणि 4 hours तुम्हाला कशाला डिवोट करायचे? सेल्फ स्टडी. म्हणून सिलेक्ट कॉलेज इन द प्रॉपर वे. सिलेक्शन ऑफ कॉलेज शुड बी प्रॉपर वे. सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट हा एक कन्सर्न. कुठले एडेड कॉलेजेस आहेत, कुठले अनएडेड कॉलेजेस आहेत, याचं नॉलेज तुम्हाला ठेवावं लागेल. ज्यांची कास्ट असेल त्यांनी सर्टिफिकेट्स ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो लक्षात ठेवा. तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या फ्रेंड्सला पण सांगून ठेवा. याचा एक सेमिनार असेल, त्यावेळेस मी तुम्हाला अनाउन्समेंट करेल. तुम्हाला तसं नोटिफिकेशन आधीच येईल त्याचं नोटिफिकेशन. डोंट वरी. कुठलं कॉलेज घेतलं पाहिजे याच्याविषयी सांगितलं जातं. तुमच्या मनाने तुम्ही नंतर कॉलेज घेतलं तरी चालेल. तोपर्यंत ऍटलीस्ट तुम्ही कॉलेज पाहून ठेवू शकता. असे कॉलेजेस जिथं अटेंडन्सची मुभा आहे. कारण सेल्फ स्टडीला त्याच्याशिवाय वेळ मिळत नाही. सिलेबस फास्ट आहे, तुम्ही पाहताय. आणि डेप्थ कॅच करतो सिलेबस सीईटी, नीट, जेई साठी. येस, साक्षी बरेच जणांनी आन्सर दिले. गुड. करू फायनल याला आपण 1/2 टाइम्स ऑफ फर्स्ट रो 051,
Second row -2 3 1. Third 1 -4 1. सिम्प्लिफाय दिस. 1/2 जशाल तसं ठेवा. बरेच जण 1/2 विसरलेत आहे ती. इथं 0 आहे, पुढे लिहायची गरज नाही. -5 इंटू ब्रॅकेट 1 इंटू -2 -2 1 इंटू 1 -1. ज्यांना कोणाला काही हेल्प पाहिजे असेल, बुडालेले चॅप्टर कव्हर करून पाहिजे असतील तर कम टू द क्लास. कम टू द क्लास अँड गेट इट डन ॲज अर्ली ॲज यू कॅन. सेपरेट येऊन तुम्ही इझिली कॅच करू शकता, येऊ शकता, बसू शकता, अभ्यास करा. डेली 1 ते 2 कन्सेप्ट तुम्हाला शिकवले जातील, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. ऍडमिशन्स तुम्ही प्रोसेस चालू आहे, घेऊन टाका ऍडमिशन्स. तुमचे बुक्स काय जे आहेत ते कलेक्ट करा आणि स्टार्ट द स्टडी. कोणाची वेट करू नका. याआधी मी तुम्हाला समजून सांगितलंय. देयर आर 18 चॅप्टर्स आर देअर इन द मॅथमॅटिक्स. फर्स्ट चॅप्टर आपण M2 मधला घेतलेला आहे, कॉम्प्लेक्स नंबर. अँड M1 मधला आता आपला चॅप्टर चालू आहे, दॅट इज 4th, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. अजून असे 18 धडे आहेत, चॅप्टर्स आहेत, जे की फर्स्ट बोर्ड लेवलला लर्न करावे लागतात, दॅट इज कन्सेप्ट. त्याच्यानंतर त्याचे सीईटी फॉर्मेशन असतं आणि त्याच्यानंतर JEE. हायर अँड हायर लेवलला कन्वर्ट होताना टाइम कन्झ्युमिंग खूप मोठा आहे, खूप मोठा टाइम कन्झ्युमिंग आहे. टेक्स्टबुक घ्या, टेक्स्टबुकच्या मागे सीईटीचे क्वेश्चन आहेत, JEE चे पण क्वेश्चन आहेत. तुमच्या अनुभवासाठी तुम्हाला ते खूप बेटर राहील. प्रत्येक चॅप्टरच्या बॅक साइडला सीईटी आणि JEE चे क्वेश्चन गिव्हन आहेत. करेक्ट. आता लेटेस्ट फॉर्म मधले जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्हाला तिथं देण्यात आलेले आहेत. ओके. सीईटीचं कालचं लेक्चर केलं का अटेंड? What is the feedback of yesterday's lecture? Feedback of yesterday's lecture? नाही प्राची, फक्त चॅप्टर नंबर M2 मधला फर्स्ट झालाय, M1 मधला 4th चालू आहे, बस. याच्या व्यतिरिक्त कुठलं नाही. यस, कालचं लेक्चर अटेंड केलं का? कॉम्प्लेक्स नंबर किती जणांनी अटेंड केलं? किती जणांनी अटेंड केलं कालचं लेक्चर? अरे राजांनो, फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर आहे, कोणी घेणार नाही तुम्हाला. नॉलेज म्हणून करा तरी कमीत कमी कळेल तुम्हाला की नॉलेज ही गोष्ट काय असते. ते नॉलेज म्हणून करा आणि फीडबॅक द्या कालच्या लेक्चरचा. येस सर, व्यवस्थित होतं, काही ट्रबल्स होते, मेन्शन इट. डोंट वरी. येस, फर्स्ट रेज द हँड दोज हू हॅव अटेंडेड. अधून मधून कळालं रचना. ओके. ओके, गुड. अजून काय फीडबॅक्स? पॉझिटिव्ह फीडबॅक्स, निगेटिव्ह फीडबॅक्स, असं काही नसतं. आणि आता टीचर्स तुम्हाला दोघं राहतील. यस, माझं नाव केदार चौधरी, राईट. आणि त्यानंतर नरेंद्र कुमार सर म्हणून आहेत. यस, द मास्टर इन सीईटी अँड द JEE. ओके. आणि हे लेक्चर्स तुम्हाला नॉलेज म्हणून असतील, हे लक्षात ठेवा. दिस इज नॉट द एक्झाम ओरिएंटेड. जे लेक्चर्स कंडक्ट करतो आम्ही ते एक्झाम ओरिएंटेड नाहीत. ऍपवर नाही, ते ऍक्च्युअली पेन टॅब आहे, टॅब म्हणतात त्याला, पेन टॅब आहे. तो पेन टॅब वर शिकवलं गेलं होतं तुम्हाला. पेन टॅब वर शिकवलं गेलं होतं. येस, वी आर ऍट बोथ द ब्रँचेस. दोन्ही ब्रँचेस वरती वर्कआउट आम्ही करणार आहेत. काय तुमची अडचण असेल ना, तुम्ही विजिट टू द ब्रँच, तुम्ही त्या कन्सर्न ब्रँचला भेटू शकता आणि तुमचे डाऊट डिफिकल्टी तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. मी तर म्हणतोय ना, तुम्हाला वेळ आहे, तुम्ही आलात, बसलात, तुमचे चॅप्टर्स पुढे जात राहतील. तुम्ही वेट आणि वॉच तिथे ठेवायची गरज नाहीये. ज्याची जेवढी स्पीड तेवढ्या स्पीडनी शिकवणार तुम्हाला. ज्याची जेवढी स्पीड तेवढ्या स्पीडनी शिकवणार. अर्थ समजतोय त्याचं काय आहे ते? ज्याला जिथपर्यंत झेप घ्यायची तिथपर्यंत. सर तुम्ही म्हणाल एका महिन्यात 18 चॅप्टर शिकवा, एका महिन्यात 18 चॅप्टर. सांगितलेल्या गोष्टी केल्या पाहिजे, सांगितलेल्या गोष्टी आल्या पाहिजेत तुम्हाला, बस. हा कन्सर्न असतो त्याच्यामध्ये. सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत, हा कन्सर्न मोठा आहे त्याच्यामध्ये. सो फर्स्ट थिंग, तुम्हाला ऍडमिट म्हणजे ऍडमिशन घ्यायचंय. स्टार्ट द प्रोसेस इन युअर फॅशन. पार्ट ऑफ, मी तुम्हाला सांगतो, वेट अँड वॉच तिथे ठेवू नका. खूप मोठे ट्रबल्स तयार होतात. मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं, तुमचे चांगले फ्रेंड्स सांगून ठेवा त्यांना, वेळ वाया घालू नका. बऱ्याच जणांचं तसं असतं, रिझल्ट लागू द्या, कॉलेज मिळू द्या, कॉलेज स्टार्ट होऊ द्या, नंतर डोक्याला हात लावून बसतात. आज कुठल्याही तुमच्या फ्रेंड्सला 11वी 12वी ज्यांचं झालेलं आहे व्यवस्थितपणे किंवा ग्रॅज्युएशन लेवलला असतील, त्यांना विचारा काय कंडिशन आहे 11वीची. 11वी 12वी मध्ये काय हाल होतात ते विचारा त्यांना जरा. जर तुम्ही सायन्स घेणार असाल, सायन्स करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू पाहणार असाल,
तर इट शुड बी डिफरंट दॅन 10th पेक्षा खूप वेगळे आहे. हे काय नॉर्मल नाहीये, कॉमन नाहीये. हे मी सांगायची गरज नाहीये. एक तर तुम्ही सेल्फ स्टडी करा, नाही तर कीप अंडर द गायडन्स ऑफ टीचर. अंडर द गायडन्स ऑफ टीचर लीड करा. दोन गोष्टी आहेत, ऑलवेज सांगत आलेलं आहे. एक तर स्वतःहून लीड करा, नाही अंडर द गायडन्स ऑफ टीचर राहा. प्रत्येक दिवशी तुमची डेव्हलपमेंट ठरलेली आहे, प्रत्येक दिवशी तुमची डेव्हलपमेंट होत राहते. त्या सब्जेक्ट्स मध्ये ग्रोनेस तुम्हाला मिळत जात. तुम्हाला वाटतं घरी बसून करू शकता, ट्राय करा काही दिवस, पहा आणि मला सांगा इथल्यासारखं जसं चालतं तसं होतं का ते पण ट्राय करून पहा. एवढं इझी नाहीये, पण एवढं इझी नाहीये. आय एम वर्किंग फ्रॉम द लास्ट 15 years इन दिस फील्ड. लास्ट 15 वर्षापासून या फील्ड मध्ये होते. चुकीचं मार्गदर्शन करणार नाही एवढं मात्र आहे. सेल्फ स्टडी करणारे पण पाहिले, सेल्फ स्टडी करणारे पाहिलेले आहेत. येस, वी विल कन्क्लूड फॉर द आन्सर्स. किती येईल या ठिकाणी? 1/2 जसं तसं. इथला -2 -1 किती झाला? -3. मायनस मायनस प्लस किती आला इथं? 15. हा 15 येतो. प्लस 8 - 3 5. 8 - 3 5 येतो. सो 15 + 5 20. 20 डिवायडेड बाय 2 करा रे. 10 स्क्वेअर युनिट. जर निगेटिव्ह आलं तर मॉड टाकून निगेटिव्ह ऍज अ पॉझिटिव्ह दाखवा. येस, करेक्ट. थर्व कुक्काने. येस, आन्सर इज 10. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. नाव सांगा, याच्यामध्ये दुसरा कन्सेप्ट काय होता? याच्यामध्ये दुसरा कन्सेप्ट काय होता? एरिया ऑफ ट्रायंगल अँड नेक्स्ट इज व्हॉट? एरिया ऑफ ट्रायंगल होता ना, अजून काय होतं रे? कोलिनियरिटी. राइट इट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोलिनियरिटी कन्सेप्ट. कुठला कन्सेप्ट? कोलिनियरिटी कन्सेप्ट. So next is collinearity. 3 points are collinear if the vertices are given, then how it indicates? गेलाय का शब्द? गेला कोणाला? Collinearity. 3 points are collinear means what? 3 points are collinear means what? 3 points are collinear means they are along the same line. A, B, C. थोडंसं वेगळं करतो. P, A, C लिहितो. ABC are collinear. ABC are. Tanishka, how to convert negative to positive? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह नाही, एरिया निगेटिव्ह नसतो त्यामुळे ते सांगत होतं. ओके, लक्ष द्या. 3 पॉइंट्स आर कोलिनियर. एबीसी कोलिनियर आहेत का सध्या? सध्या एबीसी कोलिनियर आहेत का? येस, एबीसी कोलिनियर आहेत. राईट, बिकॉज दे लाइज ऑन द सेम लाइन. दे लाइज ऑन द सेम लाइन. What is the use of area of triangle to show that the collinearity? कसं दाखवणार बरं? हा जर A असेल, B असेल आणि C असेल आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC, area of triangle ABC is 1/2 times of vertices. x1 y1 0, x2 y2 0, x3 y3 सॉरी 0 कुठून येतोय? 1 1 1 असेल तर मला सांगा how indicates ABC are collinear with the help of this. याचा यूज करून कोलिनियरिटी दाखवायची. कसे इंडिकेट करणार? कसं इंडिकेट करणार बरं? कसं इंडिकेट करणार? कोलिनियरिटी कशी इंडिकेट करणार ते विचार. व्हर्टायसेस सपोज दिलेले आहेत तुम्हाला. कोलिनियरिटी कसं दाखवणार? 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत म्हणजे काय? ही डायग्राम ही कन्वर्ट जर झाली तर अर्थ काय होईल त्याचा? किती जणांना समजेल? किती जणांना समजेल की समजा ही डायग्राम याच्यामध्ये जर कन्वर्ट केली तर अर्थ काय झाला त्याचा? अर्थ काय झाला त्याचा? ही डायग्राम याच्यात जर कन्वर्ट करत असाल तर 3 पॉइंट्स कोलिनियर झाले. 3 पॉइंट्स कोलिनियर झाले म्हणजे काय झालं? म्हणजे काय कन्वर्ट झालं? यस नम्रता, करेक्ट. व्हेरी नाईस थिंकिंग. यस दिव्या. प्लस इक्वल टू बीसी. एसी इक्वल टू बीसी. ओके, अजून एसी इक्वल टू बीसी नाही. अजून बीए प्लस एसी इक्वल टू बीसी नाही. कोण सांगतं? अर्थ काय झाला? ही डायग्राम होती, ही कन्वर्ट झाली म्हणजे काय झालं? किती जणांना समजतं? ही डायग्राम आहे एबीसी, राईट. आता ही कन्वर्ट झाली याच्यामध्ये, अर्थ काय झाला? तनिष्का रॉंग, तसं नाहीये. मला सांगा, तुम्ही सांगताय बीए इक्वल टू एसी. आता जरा एसी या साईडला टाकून देतो सी पॉइंट. आता सांगा बरं,
आता थोडी ए बी बी ए सी इक्वल असणार, तसं थिंक नाहीये. एक्झॅक्ट थिंकिंग पाहिजे. सांगा रे काय डिस्टन्स बिटवीन देम इज इक्वल नाहीये साक्षी, तेच तर सांगतोय. एक लाईन मध्ये आली, रॉंग. BC इक्वल टू AB प्लस BC, रॉंग. नॉन कोलिनियर पॉइंट्स कोलिनियर मेड कन्वर्ट, ओके. अजून दे आर कोलिनियर टू इच अदर. अल्जेब्रिकली कसं सांगणार याला? अल्जेब्रिकली राजांनो, ट्रायंगलचा एरिया ए जर उचलून इथं ठेवला तर ट्रायंगलचा एरिया का नाही विचार करत आहे? एरिया ऑफ ट्रायंगल बिकम्स अरे राजांनो, किती सिंपल आहे. किती वेळ झालं सांगतोय तुम्हाला. हा, ही डायग्राम याच्यात कन्वर्ट करणं म्हणजे ए पॉइंट BC वरती आणणं. ए पॉइंट BC वरती आला म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल किती झाला? किती झालं? हाफ. काय तनिष्का, हाफ होतो का एरिया? ह्याचा एरिया किती? एरिया किती या ट्रायंगलचा? ABC या ट्रायंगलचा एरिया किती? हाफ कसं काय होईल तनिष्का? हाफ होईल ना रे का? हा ए पॉइंट उचलून इथं ठेवला, 3 पॉइंट कोलिनियर झाले. एरिया किती मग? रिड्यूस होईल. किती रिड्यूस होईल रिषिता? गुड. रिड्यूस होतं. किती न रिड्यूस होतं? अरे राजांनो, इथं पॉइंट जर ए ठेवला तर मला सांगा एरिया 0 होणार ना? 0 होणार की नाही? म्हणजे तुम्हाला काय इंडिकेट करायचंय? दिलेल्या व्हर्टायसेस बाबतीत ट्रायंगल एरिया 0 इंडिकेट म्हणजेच ABC आर कोलिनियर. पॉइंट ABC आर कोलिनियर. कळलं कन्सेप्ट? एरिया ऑफ ट्रायंगल 0 दाखवणं म्हणजेच कोलिनियर. हा 1/2 या साईडला येऊन काय झाला? 0 झाला. म्हणजे काय इंडिकेट करावं लागेल आपल्याला कोलिनियर साठी? The 3 points are collinear. The 3 points are collinear. What is the meaning? Area of triangle should be 0. Area of triangle 0 असणं म्हणजेच डिटर्मिनंट बाबतीत x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 इक्वल टू किती रे? 0. This is the collinear condition. Area of triangle becomes 0. Area of triangle becomes 0 is the condition of collinearity. Simple. Is the condition of collinearity. Vertices given असतात. Check the question. Write down the question. Examine the collinearity of the set of points. Examine the collinearity of set of points. Points दिलेले तुम्हाला collinearity काढायची. Examine the collinearity of set of points. Examine the collinearity of the set of points. The points are given A as 3, -1, B 0, -3, C 12, 5. Here 3 points given ahead, which means these 3 points are collinear. These 3 points are collinear. How to indicate? Which means we should have to find out the determinant. पण डिटर्मिनंट काढताना डिटर्मिनंट काढण्याची पद्धत आहे. काय पद्धत आहे? लेट दिस पॉइंट ऍज, पॉइंट काय कन्सिडर करा? A as x1 y1 which is 3, -1, B as x2 y2 which is 0, -3, and C as x3 y3. C as x3 y3. x3 y3 किती? 12 and 5. चेक करा. हे याच्यामध्ये टाकून आन्सर 0 येतं का चेक करा. तसं जर होत असेल तर पॉइंट्स काय कोलिनियर आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल 0 होणं म्हणजे कोलिनियर. कळलं का प्रत्येकाला? एरिया ऑफ ट्रायंगल 0 असणं म्हणजे कोलिनियर. एरिया ऑफ ट्रायंगल 0 असणं म्हणजे कोलिनियर. ट्रायंगल पार्ट आहे, राईट? ABC, इथं ABC, हा ए पॉइंट उचलून इथं ठेवला, हा पोर्शन कट होईल. हा पोर्शन कट होणार म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल किती झालं रे? एरिया ऑफ ट्रायंगल बिकम्स 0. Area of triangle ABC becomes 0. What is the area of triangle? x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1,
इथला 1/2 या साईडला 0 झाला होता, इथला 1/2 या साईडला 0 झाला होता, त्यामुळे तो इथं 1/2 परत येईल का? नाही येणार. सांगा मग आन्सर काय? 3 - 1 0, 0 - 3 1, 1 करा शेवटी. 12 5 1, 12 5 1 शेवटी 1 येतं कॉलम 1 येतो. तुम्ही याला असं पण लिहू शकता, काही बुक्स मध्ये तुम्हाला असं दिसेल x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 असं सुद्धा चालतं. लक्ष द्या, इथं असलेला हॉरिझॉन्टल पार्ट इकडं व्हर्टिकल लिहिलं, करेक्ट. इथं असलेला हॉरिझॉन्टल पार्ट या साईडला व्हर्टिकल लिहिलं, इथं असलेला हॉरिझॉन्टल पार्ट व्हर्टिकल लिहिलं. क्लिअर? डिटरमिनंट व्हॅल्यू मात्र चेंज होत नाही. असं केल्यानंतर डिटरमिनंट व्हॅल्यू काय होत नाही? चेंज होत नाही, सेम राहते. मग फॉर्म्युल्यामध्ये कधी बुक्स मध्ये असं दिसेल, कधी असं सुद्धा दिसेल, काही फरक पडत नाही. x1 y1 1 इथं हॉरिझॉन्टल आहे, लक्ष द्या सर्वांनी. x1 y1 1 हॉरिझॉन्टल आहे, x1 y1 1 व्हर्टिकल. लक्षात ठेवा, याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. डिटरमिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. सांगा दिलेले पॉइंट्स कोलिनियर आहेत का? मग चेक करू आपण. 3 बाहेर ब्रॅकेट मध्ये -3 -5 -1 into minus of -1, sorry, minus of -1 into bracket 0 -12 plus 1 into bracket 0 bar 36 0 minus of -36. चेक करा किती. 3 into bracket -8 minus minus plus 1 into bracket -12 पुढचा पार्ट plus 36 8 3 24 -24 -12 plus 36 आन्सर इज यस करेक्ट. या पद्धतीने आन्सर येतं का? क्रॉस चेक करा. या पद्धतीनं आन्सर येतं का? फक्त क्रॉस चेक करा. कोलिनियर कंडिशन समजली का? इक्वेशन आर कन्सिस्टंट. कोलिनियर कन्सिस्टंट म्हणजे 3 इक्वेशन 2 अननोन टाइप. 3 इक्वेशन्स 2 अननोन x and y. 3 इक्वेशन्स 2 अननोन कन्सेप्ट होता, राईट. सिंपल आहे. सांगा आजचा पहिला कन्सेप्ट काय लर्न केलं तुम्ही? टुडेज फर्स्ट कन्सेप्ट इज व्हॉट? काय होता पहिला कन्सेप्ट? पहिला कन्सेप्ट काय होता? आजचा पहिला कन्सेप्ट काय होता? रिकॉल दॅट. consistency of 3 equation in 2 variables, correct. determinant value 0, correct. सेकंड काय होता? याच्यामधला आजच्या पार्ट मधला सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल होता, करेक्ट. एरिया ऑफ ट्रायंगल होता. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 टाइम्स ऑफ डिटरमिनंट ऑफ फर्स्ट रो x1 y1 1, सेकंड रो x2 y2 1, थर्ड रो x3 y3 1, करेक्ट. ही लक्षात ठेवायचंय तुम्हाला. येतं हे एक्झामला येतं. सीईटी साठी नाही, चॅप्टरच नाही सीईटी ला. हा 12th चा मॅट्रिसेस आहे, पण 11th चा मॅट्रिसेस डिटरमिनंट सीईटी ला नाही. ओके, तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर सीईटी ला आहे, पण डिटरमिनंट मॅट्रिसेस नाही आहे. नाव ओके. कोलिनियरिटी मध्ये कधी कधी क्वेश्चन असतो अननोन फाइंड आउट करायचं. दिलेले पॉइंट्स कोलिनियर किंवा कन्सिस्टन्स असं मेन्शन असतं. अननोन व्हॅल्यू विचारलेले असते एक्झाम मध्ये कधी कधी. कन्सिस्टंट बाबतीत लक्षात ठेवा, अननोन के ची व्हॅल्यू विचारलेली असते. Okay, find the value of k. Area of triangle is 4.
area of triangle is 4 square unit. Area of triangle given है 4 square unit. Okay, and its vertices are P k comma 0, Q 4 comma 0, Q को 4 comma 0, R 0 comma 2, 0 comma 2. Area of triangle given आहे 4 square unit. Find the value of k विचार. Find the value of k. k ची व्हॅल्यू विचारलेली आहे. Yes, equation are consistent, then line will intersect with each other. Algebraical check है. 3 lines consistent चा अर्थ तसा. They will meet at the single point. म्हणजे common solution आहे. L1 ला same solution, L2 ला same solution म्हणतात, L3 ला same solution. एका single point मध्ये meet होतात. Then equation are consistent, lines are intersecting in a single point. Intersecting म्हणलं पण असं पण येतं ना वर्षिका, असं पण येतं 3 lines intersecting असं आहे. How many solutions? प्रत्येक तिन्ही लाईनचं एक सोल्युशन नाही आहे इथं. तिन्ही लाईनचं एकच सोल्युशन असणं म्हणजे कन्सिस्टंट. 3 लाईन एकाच पॉइंट मध्ये मीट होतात. इथं 3 लाईन एका पॉइंट मध्ये मीट होत नाहीत, 2 लाईन एका पॉइंट मध्ये मीट होतात. हा फरक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये. Yes, सांगा. Area of triangle given आहे 4 square unit, and then we should have to find out the value of k. k ची व्हॅल्यू काढायची. k value need to calculate. सांगा k value किती येते? What should be the value of k? काय करणार? PQR. Area of triangle PQR. Area of triangle PQR. One by 2 times of x1 y1 1 x1 y1 2 y2 3 y2, correct? K01 401 021, correct? 1 by 2 into bracket and equal to 4 given है. So its area is given as a 4 square unit. सांगा k ची व्हॅल्यू किती आहे? कोण सांगतं k ची व्हॅल्यू किती आहे? Who says the value of k? Namrata wrong. Sumit yes, correct. Sakshi answer wrong. Sakshi wrong, Namrata wrong, Sahil wrong. व्यवस्थित काढा, गडबड नका करू. सुमित एक व्हॅल्यू काढली, दुसरी व्हॅल्यू, एक व्हॅल्यू सुमित बरोबर आहे, दुसरी व्हॅल्यू किती? एकच व्हॅल्यू येते का सुमित? देयर मस्ट बी 2 व्हॅल्यूज. का? कारण एरिया ऑफ ट्रायंगल कॅन बी पॉझिटिव्ह और कॅन बी निगेटिव्ह साठी, त्यामुळे 2 व्हॅल्यूज येतात. साक्षी रॉंग, दुर्गेश्वरी रॉंग. चेक करा काय 1 by 2 into 4 किती येतं रे? किती झालं? 8. त्याला कॅल्क्युलेट करा. k into bracket 0 minus 2, पुढचा 0 येतो, लिहायची गरज नाहीये. पुढचा +1 into bracket 1 into bracket 8 8 minus 0 equal to किती आहे? 8 करा. -2k आणि +8 equal to plus or minus 8 करा. का? कारण एरिया कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. एरिया कॅन बी, यस, एरिया पॉझिटिव्ह असतो तसा, तर निगेटिव्ह असल्यास आपण काय करतो? -8 चं काय करतो? एरिया सपोज तुम्हाला 4 गिवन आहे, 4 स्क्वेअर युनिट. ही क्वांटिटी कधी कधी -4 असेल तर 4 करतो आपण, +4 असल्यास 4 घेतोच, +4 असल्यास +4च ठेवतो आपण, -4 असल्यास +4 करतो आपण. म्हणून ज्या वेळेस तुम्ही फायनल आन्सर घ्याल त्यावेळेस 8 मात्र काय पाहिजे? ±5. त्यावेळेस मात्र +-8 पाहिजे. सांगा. देयर आर 2 फॉर्म्स, -2k +8 +8.
मायनस 2k प्लस 8 मायनस 8 प्लस 8 मायनस 8 लिहून ठेवा इथे साईडला हे साईडला लिहून ठेवा 4 स्क्वेअर युनिटचा अर्थ मॉड ऑफ मायनस 4 इज प्लस 4 मॉड ऑफ प्लस 4 इज प्लस 4 त्यामुळे इथं प्लस 8 मायनस 8 सांगा काय होईल मायनस 2k इक्वल टू 8 मायनस 8 मायनस 2k इक्वल टू 0 k इक्वल टू 0 k ची व्हॅल्यू 0 येऊ शकते सेकंड वन minus 2k equal to minus 8 minus 8 minus 2k equal to minus 16 2k equal to 16 k equal to किती रे 8 yes रिशिता करेक्ट अर्थ समजलं का रे are you got the meaning this step is very important k has two values because of area of 4 can be negative as a positive, positive as a positive. Okay, remember. Okay, कळालं आजचा पार्ट कळालं का आजचा पार्ट आजचा पार्ट समजलं का Okay, in the next session we will continue. Thank you. Bye bye.